डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच भारतीय महिलांना स्वाभिमानी जीवन जगण्याचा अधिकार प्राप्त झाला, असे मत दक्षिण पंचायत समितीच्या सदस्या अंबिका पाटील यांनी व्यक्त केले। दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज आहेरवाडी येथील रमापती तरुण मंडळ आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कार्यक्रमात अंबिका पाटील बोलत होत्या। यावेळी औज गावचे सरपंच सागर सलगर, उत्सव समितीचे अध्यक्ष प्रकाश गायकवाड, उपाध्यक्ष मलिक जाधव, खजिनदार बबन उडानशिव, सचिव रमेश उडानशिव, सेक्रेटरी युवराज लोंडे, महिला बचत गट प्रमुख कुंदा पाटील, माजी उपसरपंच रंजना उडानशिव, रामेश्वरी औडगे, स्वाती शिंगाडे, ताई उडानशिव, आनंद पाटील, राजकुमार पाटील, लक्ष्मी जाधव, यशोदा लोंडे, रेणुका मदनकर, जनाबाई उडानशिव, ललिता उडानशिव, रमेश उडानशिव, रेणुका गायकवाड यांच्यासह बहुसंख्य गावातील नागरिक उपस्थित होते। प्रारंभी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। अंबिका पाटील पुढे म्हणाल्या की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाची निर्मिती करून सर्वांना समान हक्क प्राप्त करून दिल्याचे मतही पाटील यांनी व्यक्त केले। माझा नमस्कार। सर्वप्रथम भीम जयंतीच्या आपण सर्वांना खूप खूप माझ्याकडून शुभेच्छा। तर एक गोष्ट माझ्यासाठी खूप आज आनंदाची असं वाटतंय, मला आल्याच मला इतका आनंद झाला की ज्यावेळी मी पहिल्यांदा तुमच्या औज गावामध्ये महिलांच्या मीटिंगासाठी संवाद साधण्यासाठी आले होते, तर याच सभागृहामध्ये मी बसले होते येऊन, कारण बाकीचे मला कुणाचेच घर पण माहिती नव्हतं आणि कुठले बाकीचे तुम्ही अदर इथले ग्रामस्थ सुद्धा ओळख नव्हती। तर कुंदाताईंच्या माध्यमातून आपलं शिवण क्लासचा जो रोजगार आपण सगळ्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न करत होतो, त्या दरम्यान पहिली मीटिंग माझी मला वाटतं की 7-8 वर्षापूर्वी याच सभागृहामध्ये येऊन माझी पहिली मीटिंग पण इथूनच सुरू झाली या औज गावामध्ये। तर आता मी पंचायत समितीची सदस्य म्हणून निवडून आल्यावर सुद्धा औज गावामध्ये पहिल्यांदा याच सभागृहामध्ये येते। तर हेच भीमरावाचे संविधान आहेत आणि हेच भीमरावांनी आपल्याला दिलेले एक चांगलं स्थान आहे आणि आपल्या महिलांचा तो संघटन निर्माण केले, ताकद दिली, हीच ती प्रचिती आहे। आज मला गाडीमधून उतरल्या मनाला मला भावलेला विषय होता। तर आताच माझ्या महिला वर्गाने आणि माझे तुमचे उपसरपंच सागर सलगर बंधू असतील आणि इथं उपस्थित असलेले सर्व माझे बंधू असतील आणि माझ्या मैत्रिणी असतील, तर आपण जे माझे कौतुक करत होतात, तर मी फक्त माध्यम